जर तुम्हाला वाटतंय ना की बाबा भविष्यात बीपीचा त्रास नको व्हायला किंवा ज्यांना नुकताच बीपीचा त्रास सुरू झालाय त्यांच्यासाठी ना मी आज एक छान उपाय देखील तुम्हाला सांगणार आहे. काहीच नाही, एकदम मेहनत करायची गरज नाही, एकदम सोपा उपाय. तो म्हणजे आपला प्राणायाम. तुम्ही लक्षात घ्या, यामागचे पुरावे काय तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला समजून सांगतो. पुराव्याशिवाय कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. आता 2021 मध्ये ना एक छान अभ्यास झाला होता. त्यामध्ये त्यांनी काय केलंय, हाय बीपी जे जवळपास 86 पेशंट त्यांनी अभ्यास केला त्यांच्यावर आणि 3 महिने दररोज 5 वेळा हळूहळू अशा स्लो ब्रिदिंगच्या त्यांना एक्सरसाइज शिकवल्या. प्राणायामामध्ये बऱ्याच प्रकारच्या अशा एक्सरसाइज आहेत, ते देखील अशाच प्रकारे स्लो ब्रिदिंग एक्सरसाइज करायला सांगितले. आणि रिझल्ट काय आला माहिती आहे त्याच्यात, जवळपास एकाच महिन्यात बऱ्याच लोकांचं त्यामध्ये बीपी एकदम कमी झाला. आणि इतकंच नाही तर शरीरातील जे दीर्घकालीन जी सूज असते ना, ज्याला आम्ही क्रॉनिक इन्फ्लामेशन म्हणतो, ते देखील कमी झालं. आणि शरीराची जी बीपी नियंत्रण करण्याची जी नैसर्गिक जी क्षमता आहे ना, ती देखील सुधारली. बॅरो रिसेप्टर खूप चांगले काम करायला लागले. आता याचा अर्थ काय, नेमका अर्थ काय याचा? प्राणायाम हा फक्त मानसिक शांतीसाठी नाही, योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केल्यास आहे ना, हाय जे बीपीचे पेशंट आहेत ना, त्याचा बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी पण वैज्ञानिक दृष्ट्या उपयुक्त असं पूरक उपाय असा ठरू शकतो हा प्राणायाम. पण याच्यामध्ये योग्य गायडन्स, योगा टीचर यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतील. आलं लक्षात? एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, प्राणायामामुळे प्रत्येक प्रकारचा बीपी बरा होतो का? नाही. जर तुम्हाला बीपी, ताणतणाव, चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा, झोपेचा अभाव किंवा सुरुवातीच्या इसेन्शियल हायपरटेन्शनमुळे वाढला असेल तर औषधासोबतच प्राणायाम चांगला फायदा देईल तुम्हाला. आलं लक्षात? पण जर याच्यात दुसरी कंडिशन काय, बीपीचं कारण तुमचं किडनीचे काही आजार असतील, हार्मोनचे काही विकार असतील किंवा औषधं किंवा इतर सेकंडरी काही हायपरटेन्शन असेल तर फक्त प्राणायाम पुरेसं नाही. मूळ कारणावर उपचार करणं आवश्यक आहे. हे कारण तुम्ही समजून घ्या, डॉक्टरांची भेट घ्या, तुम्हाला तुमचं बीपीचं काय कारण आहे नेमकं ते जाणून घ्या. ठीक आहे? एक लक्षात ठेवा, प्राणायाममुळे काय होईल, प्राणायाम हा औषधाचा पर्याय नाही. तुम्हाला मदत होईल, पण योग्य उपचारासोबत दररोज 10-15 मिनिटं तुम्हाला जमेल तसं प्राणायाम करायला सुरुवात करा. ठीक आहे? त्यामध्ये तुमचं बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप खूप प्रभावी मदत करेल. आणि ज्यांना बीपी झाला नाही, ज्यांना भीती वाटते बीपी होईल, त्यांच्यासाठी नैसर्गिक बीपी जी कमी करण्याची जी नियंत्रण पद्धती आहे ती देखील सुधारेल चांगल्या बऱ्यापैकी. आलं लक्षात? काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.